जय शिवराय मित्रांनो, मी अंकुश पाटील आपल्यासाठी घेऊन आलोय एक नवीन अपरिचित किल्ला, प्रेमगिरी किल्ला। मित्रांनो, प्रेमगिरी किल्ला हा नाशिक जिल्ह्यात असून तालुका कळवण येथे आहे। प्रेमगिरी नावाने ओळखला जाणारा असाच एक अपरिचित दुर्ग आपल्याला नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात पाहायला मिळतो। कळवण या तालुक्याच्या ठिकाणाहून 6 किमी अंतरावर असणारा हा किल्ला नाशिक शहरापासून वणी मार्गे 77 किमी अंतरावर आहे। हा किल्ला आसपासच्या भागात फारसा परिचित नसल्याने किल्ल्याकडे जाणारा मार्ग व्यवस्थित माहिती करून घ्यावा। कळवण गावातून हिंगलवाडी गावाकडे जाताना 2 किमी अंतरावर डावीकडे एकलहरे गावात जाणारा फाटा आहे। या गावापुढे 2 किमी अंतरावर एक कच्चा रस्ता उजवीकडील डोंगराच्या दिशेने जातो। येथून सरळ गेल्यास 2 किमी अंतरावर हिंगलवाडी गाव आहे। मित्रांनो, प्रेमगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी एक घर आहे। येथूनच वाट किल्ल्यावर जाते। तसेच किल्ल्यावर पिण्यायोग्य पाणी नाही, त्यामुळे आपण ह्या घरातून पाणी घेऊन जावे। ह्याच घराच्या समोरून बाजूने मल्लेल्या वाटेने उभा चढून 15 मिनिटात आपण किल्ला व त्याच्या शेजारी डोंगराला जोडणाऱ्या सोंडेवर पोहोचतो। मित्रांनो, प्रेमगिरी किल्ला हा फारसा परिचित नसल्याने दुर्गप्रेमींची पावले या किल्ल्याकडे वळत नाही, त्यामुळे किल्ल्यावर जाणाऱ्या वाटा देखील फारशा मल्लेल्या नाहीत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये जो लहान मुलगा दिसतो ह्याचं घर पायथ्याशी आहे। ह्याचं नाव मानव करून आहे। आम्हाला प्रेमगिरी किल्ल्याची वाट हा मानव मुलाने दाखवली। काहीसा चढून गेल्यावर आपल्याला कातलात कोरलेल्या 10-12 पायऱ्या दिसतात। मित्रांनो, प्रेमगिरी किल्ला हा ट्रेक साधा आणि सोपा आहे, परंतु काही ठिकाणी घसारा असल्याने ही वाट सांभाळून पार करावी। कातलात कोरलेल्या पायऱ्या चढून गेल्यावर वाटेच्या शेवटच्या टप्प्यात 20 फुटाचा सोपा कातल टप्पा आहे। हा टप्पा चढून गेल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो। वाटेत तटबंदी, बुरुज, दरवाजा यांसारखे कोणतेही अवशेष दिसत नाहीत। किल्ल्यावर प्रवेश केल्यावर समोर काटकोनात कोरलेली पाण्याची 2 टाकी दिसतात। स्थानिक लोक या टाक्यांना रामकुंड व सीताकुंड म्हणून ओळखतात। ह्याच पाण्याच्या टाक्याच्या पुढे एका झाडाखाली दगडी बांधणीचे मंदिर असून ह्यात हनुमानाची मूर्ती आहे। मंदिराबाहेर एका लाकडावर वाघ, चंद्र, सिंह यांच्या प्रतिमा आहेत। तसेच त्याच्या बाजूस महादेवाचं लिंग आणि नंदी आहे। मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिसणारं मंदिर हे मारुतीचं मंदिर आहे। हा मारुतीरायाच्या दर्शनासाठी भाविक दूरवरून येतात। व्हिडिओमध्ये दिसणारा मुलगा मानव ह्याने आम्हाला संपूर्ण किल्ला दाखवला। ह्याच मंदिराच्या बाजूला एका झाडावर काही मुले झुले झुलत होते। मित्रांनो, या व्हिडिओमार्फत मी आपणास सांगू इच्छितो, जर आपण येथे नाईट ट्रेकसाठी येत असाल तर इथे पिण्यायोग्य पाणी नाही, त्यामुळे आपण त्याची व्यवस्था करावी। किल्ल्याची भटकंती करत असताना आम्हाला काही असं दृश्य दिसलं की एक किडा शेणाचा गोळा घेऊन जात होता। मित्रांनो, प्रेमगिरी किल्ल्यावर मारुती मंदिर आणि 2 पाण्याचे टाके सोडून याशिवाय या गडावर कोणतेही अवशेष नाहीत। या प्रेमगिरी किल्ल्याची समुद्री सपाटीपासून उंची 2890 फूट असून निमुळत्या आकाराचा गडमाथा दक्षिणोत्तर साधारण 30 एकरवर पसरलेला आहे। प्रेमगिरी किल्ला फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो। मित्रांनो, प्रेमगिरी किल्ल्याबद्दल मी दिलेली माहिती आपणास आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय शिवराय, धन्यवाद।